एका मुलाच्या आयुष्यात दोनच स्त्री असतात ज्यांच्या समोर तो निर्वस्त्र होतो. बायको रोज घरात असताना आहे ना, जाणवत नाही तिचा प्रेझेन्स. पण आज मित्रांनो 2 दिवसांसाठी बायको आहे ना बहिणीकडे गेलेली आहे. आणि यार असं नाही का एकदम मोकळं मोकळं एमटी वाटायला लागलंय. भले रोज आपण काही विशेष नसेल करत, पण जसं आपण आपल्या आईशी बोलत असतो लहानपणी, दिवसभर काय झालं काय नाही, तेच लग्न झाल्यानंतर आपण बायकोशी बोलत असतो. मन मोकळं होत असतं. छोट्या छोट्याच गोष्टी असतात, छोटे छोटे क्षण असतात, पण बायकोशिवाय खरंच अपूर्ण वाटतं. बघा ना, म्हणजे तिचं प्रेमळ बोलणं असू दे, तिचं म्हणजे जॉबवरून आल्या एकदम समोर येणं असू दे, किती आनंददायक असतं. एवढंच नाही, तिचं छोट्या छोट्या गोष्टींवर टोकणं सुद्धा. म्हणजे बघा ना, तो टॉवेल तिथं पडलेला आहे, जर ती घरी असती तर हा टॉवेल ईश्वर जागेत का नाही ठेवला हे बोलती. म्हणजे नाही का, त्यावेळेस आपल्याला राग येत असतो, पण ती घरात नसली ना की ती गोष्ट मिस वाटायला लागते. आणि असं वाटायला लागतं की काहीतरी एखादा आपला हात बीत नसल्यावर जसं होतं ना, तशी आतून एकदम एमटी भावना येते मित्रांनो. त्यामुळेच कुणी तर बायकोला अर्धांगिनी म्हणून गेलेलं आहे, आणि हे खरंच आहे मित्रांनो. तर एवढंच थोडंसं असं अचानक, म्हणजे नाही का, बायको खूप दिवसांनी असं कुठं गेली नव्हती आणि ती आता अचानक 2 दिवसांसाठी बहिणीकडे गेलेलं आहे. आणि असं थोडं मला वेगळंच एमटी फील होत आहे. तुम्हाला पण असं होतं का, मला सांगा बरं.